विपणन अर्थव्यवस्था. विपणन अर्थव्यवस्थेमध्ये आज आपण विपणनाचे प्रकार जाणून घेऊया. तर आज आपण विपणनाचे प्रकारमध्ये सरकारी विपणन म्हणजेच गव्हर्नमेंट मार्केट, पुनर्विक्रेतेची बाजारपेठ म्हणजे रिसेलर मार्केट आणि ऑनलाईन बाजारपेठ म्हणजे ऑनलाईन मार्केट यांचा अर्थ व विशिष्टे जाणून घेऊया. तर सर्वप्रथम सरकारी विपणन. औद्योगिक वस्तूंची खरेदी करणारा सरकार हा सर्वात मोठा क्रेता आहे. देशातील औद्योगिक वस्तूंच्या बाजारपेठेत सर्वाधिक खरेदी करणारा स्रोत म्हणून सरकारकडे पाहिले जाते. सरकारच्या विविध उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वस्तू आणि विविध प्रकारच्या सेवांची आवश्यकता असते. अशा वस्तू आणि सेवा सरकारद्वारे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. शासनाच्या खरेदी अधिकारी हे आवश्यकतेनुसार औद्योगिक वस्तू व सेवांची खरेदी खाजगी क्षेत्रातूनच करतात. याशिवाय काही मोठ्या विदेशी वस्तू देखील खरेदी करतात. सरकारी यंत्रणेद्वारा भारतात खरेदी येणाऱ्या विविध खाणींमधून निघणारी खनिज संपत्ती, उदाहरणार्थ कोळसा, लोखंड इत्यादी, तसेच जंगलातून प्राप्त होणारे उत्पादन म्हणजेच लाख, राळ, लाकूड इत्यादी, तसेच पेट्रोलियम पदार्थ अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. या वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या संस्था व विक्रेता असतात आणि सरकारद्वारे या वस्तू खरेदी केले जातात, म्हणून सरकार हे खरीददार असते. खाजगी क्षेत्रातील बाजारपेठेचे व्यवहार आणि शासकीय पेठेचे व्यवहार यातील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची खरेदी प्रक्रिया होय. शासनाला जेव्हा ग्राहक किंवा खरीददार म्हटले जाते किंवा शासन जेव्हा ग्राहकांच्या भूमिकेत असतो तेव्हा त्याला शासकीय खरीददार असे म्हणतात. यानंतर आपण शासकीय बाजारपेठेची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊया. सत्तावाद. सरकारी बाजारपेठेमध्ये शासनात सत्ता कोणाची आहे या गोष्टीला फार महत्त्वाचे स्थान असते, कारण विरोधकांच्या विरोधाला समोर जाऊन सरकारला सर्व शासकीय कामे पार पाडावी लागतात. याच सरकारी कामात सरकारी बाजारपेठेचा देखील समावेश होतो. त्यामुळे सत्तावाद हे सरकारी बाजारपेठेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वित्तीय मान्यता. सरकारी बाजारपेठेमध्ये प्रचंड प्रमाणावर खरेदी होत असताना खरेदीदारांना म्हणजेच खरेदी अधिशासकांना वित्तीय नियंत्रणात राहावे लागते, कारण या सर्व खरेदीकरिता शासनाच्या वरिष्ठ आर्थिक मंत्रालयाकडून या खर्चाच्या तरतुदीला मान्यता घ्यावी लागते आणि तेवढ्याच आर्थिक खर्चाचे ते व्यवहार करू शकतात. त्यामुळे खरेदीला आर्थिक मान्यता मिळणे ही शासकीय बाजारपेठेची विशेषता आहे. सामूहिक निर्णय. सरकारी बाजारपेठेतील क्रेत्याकरिता त्या कार्यालयात खरेदी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असली तरी खरेदीचे अधिकार त्या एकट्याकडे असतात. त्या खरेदी विभागातील इतर सहकाऱ्यांशी देखील तो चर्चा करीत असतो व या चर्चेतून खरेदीचे निर्णय घेत असतो. म्हणजेच सरकारी बाजारपेठेमध्ये सहसा कोणा एकट्याच्या निर्णयाला फारसे महत्त्व नसते, तर सरकारी क्रेत्याचा एक समूह असतो. मोठ्या प्रमाणावर खरेदी व्यवहार. सरकारी बाजारपेठेत प्रत्येक व्यवहार हा फार मोठ्या प्रमाणावर होत असतो, कारण कुठल्याही सरकारी योजना या प्रचंड प्रमाणावर राबविल्या जातात. या योजनाचा कार्यकाळ देखील बराच मोठा असतो. विशिष्ट राजकीय संवेदनशीलतेपासून सावधगिरी. देशाच्या अनेक भागात राजकीय संवेदनशीलता असते. सरकारी बाजारपेठांवर यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. अशा राजकीय संवेदनशीलतेपासून सावधान राहूनच सरकारी बाजारपेठेतील व्यवहार पूर्ण होत असतात. तर यानंतर आपण सरकारी क्रेत्यांच्या खरेदीची प्रक्रिया जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम निविदेचा आराखडा घेतला जातो. वस्तूंची तपासणी व बाजारपेठेच्या संशोधनातून योग्य बाजारपेठेचा शोध लावल्यानंतर सरकारी क्रेत्याची वस्तूची खरेदी करण्याकरिता योग्य असे निविदेचा आराखडा तयार करणे महत्त्वाचे असते. हा आराखडा म्हणजे खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत संपूर्ण विवरण होय. हे विवरण जसेच्या तसे प्रदर्शित करण्यात
निविदेचा आराखडा म्हणजे योग्य अशी निविदा मानली जाते. स्वीकृत निविदेचे विश्लेषण. निविदेची आखणी झाल्यानंतर आणि योग्य असा तयार निविदे झाल्यानंतर अशा विविध निविदेचा शासकीय यंत्रणेला स्वीकार करावा लागतो. या निविदेत शासनाने जाहीर केलेली अंतिम मुदत संपल्यानंतर आलेल्या सर्व निविदा ठरवलेल्या तारखेला जाहीर करण्यात येतात आणि विक्रेत्याचे सर्व प्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निविदा उघडल्या जातात. सर्व निविदेचे विश्लेषण केले जाते. असे विश्लेषण सर्व निविदेशी तुलना करून केले जाते. ही तुलना वस्तूंचा दर्जा, वस्तूंची किंमत आणि वस्तूतील इतर गुणधर्म या सर्वांच्या बाबतीत केले जाते. याकरिता सर्व स्वीकृत निविदेचे विश्लेषण करणे ही शासकीय क्रेत्यांच्या खरेदी निर्णय प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असते. निविदेची निवड. प्राप्त निविदेतून सुयोग्य अशा निविदेची निवड करण्यात येते. ही निवड फक्त प्राप्त झालेल्या आकडेवारीवरूनच केली जाते. ह्या वस्तू खरेदीचा एक प्रमाण असतो. या सर्व कसोटीतून निवड केलेली निविदा ही योग्य अशी आहे. हिची निवड केल्यास जोखमीचे प्रमाण हे अगदीच कमी असे राहील. असं जेव्हा सरकारी क्रेत्याच्या समग्र होतो तेव्हाच त्या निविदेला म्हणजे खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूला स्वीकृती दिली जाते. यानंतर आपण पूर्ण विक्रेतेची बाजारपेठ म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. पूर्ण विक्रेतेच्या बाजारपेठेचा समावेश औद्योगिक विपणनातच होतो. कारण पुनर्विक्रेतेचा उद्देश हा वस्तू वैयक्तिक उपभोगासाठी खरेदी करण्याचा नसून नफा कमविण्याच्या हेतूने खरेदी केलेल्या वस्तूंची पुनर्विक्री करणे हाच असतो. पुनर्विक्रेतेचे स्वरूप हे अनुत्पादक अशा व्यवसायाचे असते. कारण हे पुनर्विक्रेते कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करत नसून केवळ विकत घेतलेल्या वस्तू ज्या स्वरूपात असतील त्याच स्वरूपात जशीच्या तशी पुनर्विक्री करतात. काही व्यक्ती लहान लहान उत्पादकांकडून कमी किमतीत वस्तू खरेदी करतात. त्यांच्या जवळील वस्तूंची तपासणी आणि निरीक्षण करून वस्तूंची गुणवत्तेची खात्री करून घेतात. त्यांची योग्य प्रकारे साठवणूक करतात आणि त्या एकत्रित उत्पादनाची योग्य वेळी मोठ्या निर्माणी उद्योगांना एकदम मोठ्या प्रमाणावर आणि जास्त किमतीवर विक्री करतात. अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुनर्विक्रेता आणि ज्या ठिकाणी हे पुनर्विक्रीचे कार्य होते त्या ठिकाणाला पुनर्विक्रेतेची बाजारपेठ असे म्हणतात. भागीदारी शिक्षण आणि विकास संस्थेच्या मते पुनर्विक्रेतेच्या वस्तू या सहसा अर्धनिर्मित मालाच्या स्वरूपात असून त्याचे पूर्ण स्वरूप होण्याच्या दृष्टीने विक्री करून त्यापासून नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून विक्री करतो त्यालाच पुनर्विक्रेता व जिथे तो वस्तूंची विक्री करतो त्याला पुनर्विक्रेतेची बाजारपेठ असे म्हणतात. यानंतर आपण पुनर्विक्रेतेच्या बाजारपेठेची वैशिष्ट्य जाणून घेऊया. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री. पुनर्विक्रेते हे स्वतः मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करीत असतात. कारण पुनर्विक्रेत्यांच्या बाजारपेठेत क्रेत्याला येणारे ग्राहक देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करणारे असतात. त्यामुळे या ठिकाणी खरेदी विक्रीचे प्रमाण जास्त असते. गुणवत्तेला विशेष स्थान. पुनर्विक्रेतेच्या बाजारपेठेतील बहुतांश वस्तू या पुनर्निर्मितीच्या उद्देशाने खरेदी केले जातात. त्यामुळे क्रेता हा वस्तूंचा दर्जा पाहूनच वस्तूंची खरेदी करतो. पुनर्विक्रेतेच्या बाजारपेठेतील वस्तू ही उत्कृष्ट दर्जाची असेल तरच त्यापासून निर्माण होणारी वस्तू उत्कृष्ट दर्जाची तयार होईल. म्हणून पुनर्विक्रेतेची बाजारपेठ ही सहसा उत्तम दर्जाच्या वस्तूंचीच असते. साठवणुकीला महत्त्व. विक्रेता हा वस्तूची खरेदी करत असताना वस्तू पुन्हा विक्री करणे हाच त्यामागचा उद्देश असल्यामुळे त्याने खरेदी केलेली वस्तू पूर्णपणे विकल्याशिवाय त्याला पुरेसा नफा मिळू शकत नाही.
व त्याने खरेदी केलेल्या सर्वच वस्तू ताबडतोब विकल्या जातीलच याचीही शाश्वती नसते. त्यामुळे पुनर्विक्रेत्याच्या बाजारपेठेत वस्तूंची साठवणूक करणे आवश्यक असते. एकाच ठिकाणी सर्व वस्तूंची विक्री. पुनर्विक्रेत्याच्या बाजारपेठेमध्ये सर्व वस्तूंचा समावेश एकाच विपणन मिळतात. उपभोग्य वस्तूंच्या बाजारपेठेप्रमाणे जसे कापड बाजार, धान्य बाजार, भाजी बाजार असे विशिष्ट वस्तूंची विशिष्ट बाजारपेठ नसते. कुठल्याही उद्योगाला लागणाऱ्या विविध वस्तू या साधारणतः एकाच ठिकाणी विक्रीला असतात. सरसकट खरेदी. पुनर्विक्रेत्याच्या बाजारपेठेत येणाऱ्या क्रेता हा औद्योगिक क्रेता असल्यामुळे तो त्याच्या निर्माणी उद्योगाला लागणाऱ्या अनेक वस्तूंची खरेदी करण्याच्या उद्देशाने आलेला असतो व ही खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे एकाच ठिकाणाहून सर्व वस्तू खरेदी करण्याचा त्याचा कल असतो. मंदीच्या काळात मागणी निर्माण करणे. पुनर्विक्रेत्याच्या बाजारपेठेत वस्तूंची मागणी ही सदैव सारखी नसते, तर त्यात सातत्याने बदल होत असतात. मंदीच्या काळात उद्योगाची निर्मिती, वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण ही कमी असते. पुनर्विक्रेत्याच्या बाजारपेठेतील वस्तू नेमक्या त्या स्वरूपातील असल्यामुळे त्यांची ही मागणी कमी झालेली असते. अशा वेळेला विविध प्रयत्नाद्वारे मंदीच्या काळात देखील मागणी वाढविणे हे पुनर्विक्रेत्याच्या बाजारपेठेतील विक्रय संवर्धनाचा योजनेचा एक भाग असतो. यानंतर आपण ऑनलाईन बाजारपेठ म्हणजे काय हे जाणून घेऊया. ई कॉमर्सचे महत्त्व जगात सातत्याने वाढत असताना ऑनलाईन बाजारपेठेचा देखील झपाट्याने विकास होत चालला आहे. यातील विविधता, इंटरनेटची साधने आणि आकर्षक अशा सूट आणि सवलतींना ग्राहकांना ऑनलाईन बाजारपेठांनी आकर्षित केलेले आहे. ऑफलाईन बाजारपेठेच्या विरुद्ध ऑनलाईन बाजारपेठेमुळे विक्रेत्यांना येणाऱ्या व्यत्यय आणि समस्या बऱ्याच कमी झालेल्या आहेत. यातून ऑनलाईन बाजारपेठेची खालील वैशिष्ट्ये या प्रकारे सांगता येईल. भौगोलिक मर्यादा संपुष्टात आली. ऑनलाईन बाजारपेठेमुळे एक विशिष्ट राज्य किंवा देश या सीमाही संपुष्टात आलेल्या आहेत. यासोबत काही विशिष्ट स्थानांना विक्रयावर कुठलीही विपरीत प्रभाव पडत नाही. रोकड बाळगण्याची गरज नाही. ऑनलाईन बाजारपेठेमुळे रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज राहिली नाही. वेळेची मर्यादा राहिलेली नाही. ऑफलाईन बाजारपेठेमध्ये वेळेची एक विशिष्ट मर्यादा असते. ऑनलाईन बाजारपेठेमध्ये अशी कुठलीही मर्यादा राहिलेली नाही. कामाचा दबावही नाही. ऑफलाईन बाजारपेठेमध्ये वस्तू खरेदीसाठी जाणे अशक्य असते. ऑनलाईन मार्केटमुळे अशी कुठलीही सक्ती राहिलेली नाही. तुम्ही आपल्या पद्धतीने, आपल्या गतीने, आपल्या सवडीने केव्हाही घरी बसून खरेदी करू शकता. तर वरील सर्व मुद्द्यातून ऑनलाईन बाजारपेठेचे कार्य किती सुलभ झाले याची प्रचिती येते. परंतु याचीच एक दुसरी बाजू देखील आहे. ऑनलाईन बाजारपेठेमुळे काही आव्हानेही उभी राहिली आहेत. धन्यवाद.